ओम श्री मात्रे नमः। जय भवानी जगदंबा। नवरात्री करता लागणारी सोपी आणि अगदी सरळ तयारी सांगतोय। अगदी प्रमुख लागणाऱ्या गोष्टी म्हणजे आपण घट बसवतो त्याकरता आपल्याला मातीचं मडकं, ही टोपली, हे आपल्याला ना गोमूत्राच्या पाण्याने धुवून त्याला हळदीचा लेप काढायचा, हळदीच्या पाण्याने पुन्हा धुवायची। या सगळ्यावर पहिलं गोमूत्र शिंपडून पहिलं स्वच्छ करायचं सगळ्या सामग्रीला। आणि माती ना चांगल्या ठिकाणची चाळून घ्यायची। शक्यतो ही गोशाळा, अश्वशाळा, गजशाळा तिकडची माती थोडी थोडी आणून ठेवायची आणि ती मिक्स करायची असते यामध्ये। ती जर शक्य नसेल तर वडाकडची, पिंपळाकडची, देवळाकडची, गोठ्यातली अशी माती, तीही शक्य नसेल तर तुळशीकडची माती घेतली तरी चालते। याच्यावर थोडंसं गोमूत्र शिंपडून आपण शुद्ध करायची, पंचगव्य वगैरे शिंपडून ती शुद्ध करून ती वेदिका तयार करून यावर घट मांडायचा। आणि इतर दुसऱ्या काय गोष्टी लागतात आपल्याला घटावरती ठेवायला, नारळ, पानांचा जो टाळ असतो आंब्याचा, किंवा काही ठिकाणी नागवेलीची पानं ठेवली जातात ती आणायची। आणि हे नवप्रकारचं धान्य, नवधान्य आहे सगळं, हे गोमूत्र आहे, हे ना आदल्या दिवशी धुवून हळदीच्या पाण्याने पुन्हा धुवून हे हळदीच्या पाण्यात भिजत ठेवायचं आदल्या दिवशी, म्हणजे तो रोज चांगला येतो। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं नाणं, एखादा चांदीचं नाणं किंवा सोन्याचा दागिना घालायचा, तो घट विसर्जन करताना आठवणीने काढून घ्यायचा। याला एखादा अलंकार घालायचा, अलंकार नसेल तर मग हळकुंड बांधायचं हळदीच्या धाग्यामध्ये आणि ते ह्या घटाला बांधायचं। हळदी कुंकवाची 8 बोटं काढायची 8 दिशेनी। आणि दुसरं एकदम महत्त्वाचं लागणारं साहित्य म्हणजे काय, पळी, पंचपात्र, ताम्हण, ही नैवेद्यान्न म्हणा किंवा काहीतरी दूध साखर ठेवायला ह्या नैवेद्याकरता हे तुपाचं निरांजन एक असावं। पंचारती घासून पुसून व्यवस्थित रोजच्या रोज आपण घ्यावी। ह्या 2 हळदी कुंकवाच्या वाट्या देवीसमोर कायम भरून ठेवायच्या, गौरी बसते तेव्हा किंवा नवरात्र असते तेव्हा किंवा महालक्ष्मीच्या पूजेला। ह्या वाट्यांना काही हालचाल करायची नाही, असे रास मांडून ठेवायचे, किंचित कापूर घालायचा, सुगंधयुक्त असं हळद कुंकू, त्या कुंकवाच्या सुगंधाला देवी आकर्षित होते। हे आपण बोटं बुडवायची नाही, आपल्याकरता वेगळं एक हळदी कुंकवाचं ठेवायचं भांडं, हे देवीच्या वाट्यांना अजिबात हात लावायचा नाही, तिची रास तशीच ठेवायची। ओटी करता तांदूळ, नारळ, खण आणि एखादी मोठी अशी वाटी असलेली समई घ्यायची की ज्यामध्ये 2 वाती घालायच्या, जोड म्हणजे 2 वातींची मिळून 1 वात, अशा 2, म्हणजे ही सरळ करताना किंवा काजळी काढताना ती शांत होत नाही, म्हणजे चुकून माकून जर एखादी मालवली वात तर आपल्याला दुःख होतं किंवा वाईट वाटतं, तसं होत नाही। निरांजनामध्ये थोडी गडबड काय होते, वात चिमट्याने वर काढताना ती शांत होते, मग त्यावर आपल्या जीवाला चुटपुट लागते। काही नाही, देवीची माफी मागायची, आपण जसं लहान मुलांना माफ करतो तसं देवी काही रागवत नाही, पण सांभाळून करायचं। त्याकरता समई बरी आणि खोल वाटी असलेली घ्यायची की त्यामध्ये भरपूर तेल राहतं, हे काढीव तेल आम्ही ठेवलं आहे भरपूर, हे नवरात्री करता अजून थोडं लागतं, ते अजून इथे सगळी गर्दी होईल म्हणून 2च ठेवलं। महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या छोट्या वाती घ्यायच्या नाहीत, मोठी वात तयार करायची, म्हणजे काय सरकवताना ती संपत नाही, म्हणजे बदलण्याचा काही तिथे प्रश्न येत नाही। आणि वातींकरता आणि वस्त्रांकरता कापूस, अशी सगळी सामग्री आपण नवरात्री करता एकत्र, विड्याची पानं, फुलं, वेणी, हे सगळं नाही, धूप, कापूर, हां। आणि हा एक ना दशांग धूप असतो जो देवीला फार आवडतो, ह्या कंपनीचा आम्हाला आवडतो म्हणून आम्ही आणतो। हा देवीला धूप करताना गुळ, धूप आणि कापूर घालून त्याचा मिक्स करायचा, किंचित त्यात तूप घालायचं। आणि एक शुद्ध कुंकू येतं असं अगदी लाल, म्हणजे हळदीपासून बनवलेलं एक कुंकू असतं, हे एक गोपुराम ब्रँडचं असतं, हे आम्ही वापरतो। तुम्ही कोणतेही शुद्ध घेऊ शकता, पण हे कुंकुमार्चन करायला आणि हेच कुंकू आम्ही वापरतो, त्याला सुगंध छान येतो आणि ते लाल भडक आणि हळदीपासून बनवलेलं आहे म्हणून आम्ही ते वापरतो। तर ही झाली आपली छोटीशी नवरात्रीची तयारी। ह्या गोष्टी आधी करून घेतल्या ना म्हणजे घट बसवताना आपली घाई होत नाही, या सगळ्या गोष्टी जवळ करून ठेवायच्या। फुलं आता मी ठेवली नाहीत कारण ती काय लगेचच त्या दिवशी आदल्या दिवशी आणून ठेवायची। हा व्हिडिओ मी आधी बनवतो आहे त्यामुळे मी फुलं आणि ती जी छान फ्रेश अशा गोष्टी आणायच्या, त्या फळं आणायची, 5 प्रकारची फळं देवीला ठेवायची ओटीबरोबर, वेगवेगळी छान सुगंधित फुलं, वेणी, अशी माऊलीची तयारी करायची। तुम्हाला आवडेल एखादा छानसा असा हे अगरबत्ती, सुंदर धूप घालायचा, छान छान सेवा करायची माऊलीची।